नमस्कार मित्रांनो, खरंच आशेचा सूर्योदय हा झालेला आहे। गेल्या 3-4 दिवसापासून आपण बघत आहे कोणत्याही प्रकारे पाऊस नाही, वातावरणाची पण साथ आहे मित्रांनो। आणि आता आज आहे 2 ऑक्टोबर मित्रांनो, आणि आपण इतर राज्यात टोमॅटोची काय परिस्थिती आहे, जेणेकरून येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यात काय टोमॅटोची रेट राहणार आहे याचा अंदाज आपण एकंदरीत आज घेणार आहोत। तर मित्रांनो, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये अंदाज गेला होता की ऑक्टोबर महिन्यात हमखास तेजी राहील, तर खरंच मित्रांनो आनंदाची बातमी अशी की मार्केट तेजीच्या दिशेने आपल्याला दिसत आहे, रेट हळूहळू वाढत आहे मित्रांनो। तर खरंच हे रेट समोर कंटिन्यू असेच वाढत राहतील का, हा एक मोठा प्रश्न। आणि आपण काल मंडीतून व्हिडिओ टाकला आहे पिंपळगावपासून, आणि नाशिकचा पण आपण आढावा घेऊ मित्रांनो की काय आपल्या जिल्ह्यामध्ये लागवडी कशा चालू आहे, इतर राज्यातही बघू, साऊथ मध्ये कसं चालू आहे ते पण बघू, आणि या सर्वांचा एकदम आढावा घेऊन येत्या काही दिवसामध्ये नवरात्री आणि दसरा खास करून काय रेट राहतील मित्रांनो टोमॅटोचे ते आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, जर सुरू करायला गेलं तर आपण चालू करूया साऊथ पासून आणि एकंदरीत महाराष्ट्राचं बघूया काय चालू आहे। तर मित्रांनो, साऊथ मध्ये जर सांगायला गेलो मदनापल्ले आणि बँगलोर मार्केट, तर मित्रांनो मदनापल्लेमध्ये आपले मित्र आहे ज्यांचे युट्यूबवर चॅनल आहे, युट्यूबर हरिनाथ रेड्डी म्हणून। तर मित्रांनो, त्यांचा स्वतःचा 5 एकर चक्री साहोचा प्लॉट आहे। तर त्यांनी आपल्याला सांगितलं मित्रांनो, आपल्याकडे जसे 20 कॅरेटला रेट मिळतात, म्हणजे 20 किलोचं आपलं कॅरेट असतं, त्यांच्याकडे 25 किलोचा बॉक्स असतो मित्रांनो। आणि आज मित्रांनो तिकडे रेट सर सांगायला गेलं तर चक्रीला 1500 पर्यंत रेट चालू आहे। पण मित्रांनो ध्यानात राहू द्या, 25 किलोचा हा बॉक्स असतो आणि त्याला ते रेट मिळतात जे आपल्याकडे 20 किलोच्या कॅरेटला मिळत असतात। तर मित्रांनो एकंदरीत तिकडे जर सांगायला गेलं एकदम चांगली परिस्थिती आहे, पाऊस अत्यंत कमी आहे मित्रांनो, आणि त्यांचा माल जो हार्वेस्टिंग होऊन मार्केटला येतोय चांगल्या क्वालिटीचा पण येत आहे। एकंदरीत तिथली ही परिस्थिती झाली। महाराष्ट्रात जर सांगायला गेलो मित्रांनो, तर सगळ्यात जास्त जो माल समोर जातो तो आपल्या सोलापूर जिल्ह्यातून जात असतो। तर तिथे मित्रांनो यावर्षी खूप जास्त नुकसान झालेलं आहे, 50 ते 55% मित्रांनो उत्पादन कमी झालेलं आहे। सोलापूरमधून बरेच शेतकऱ्यांचे कॉल आपल्याला आले, त्यांच्याशी बोलणं झालं। बराच मित्रांनो आता त्यांचा जे प्लॉट आहे ते जून-जुलै टप्प्याने लागवड झालेली आहे 2 महिन्याची, आणि आपल्याकडे नागपंचमी नंतर हळूहळू लागवड होत गेला, पण तिकडे मित्रांनो जून-जुलै लागवड झालेली आहे। आणि काही शेतकऱ्यांचा माल आता तोडणीला येईलच मित्रांनो, म्हणजे मार्केटलाच माल येईल, पण बरेचसे माल हे मित्रांनो त्यांचे प्लॉट आता आवरत आलेले आहे। आणि एकंदरीत मित्रांनो तिकडे खूप नुकसान झालेलं आहे। म्हणजे जर तुम्हाला हे भाव जे वाढताना दिसत आहे याचं कारण हेच की जे शेतकरी एकच बिघा लागवड करत होते त्यांनी सांगितलं, जिथे आम्ही 1200 कॅरेट एका बिघ्यामध्ये काढायचो ऍव्हरेजली, तिथे आज फक्त 550 कॅरेट निघत आहे या वातावरणामुळे। म्हणजे मित्रांनो बघा, जर 1000 रुपये तुम्हाला रेट मिळत आहे, ठीक आहे, आणि आज किती निघते उत्पन्न 550, म्हणजे पकडा आपण 50% पकडू, तर मित्रांनो 1000 रुपये जरी मिळते पण उत्पन्न जर 50% घटलं तर आपण रेट पण 50%च पकडू कमी। म्हणजे जर फक्त 500 रुपये आज रोजी मार्केटला मिळते असं पकडून चला, 1000चं मित्रांनो डोक्यात ठेवू नका। बाकी जर हे सांगायला गेलं मित्रांनो, तर आपल्या महाराष्ट्र जिल्ह्यात जर सांगायला गेलं तर मित्रांनो हिवरगाव, नारायणगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा जर आढावा घेतला मित्रांनो, तर बऱ्यापैकी हिवरगावमधून जो माल जाते तो क्वालिटी माल जाते मित्रांनो, आणि त्याला 1450 ते 1500 पर्यंत रेट मिळते। छत्रपती संभाजीनगरमधून यावर्षी जी परिस्थिती थोडीशी हलाखाची मित्रांनो, थोडीशी प्लॉट जाम म्हणता येईल, तर त्यांनाही मित्रांनो सांगायला गेलं तर 1250 रुपयेपर्यंत रेट मिळते, जे आपल्या नाशिक छत्रपती संभाजीनगरला मिळते। आणि मित्रांनो हिवरगावला आपण सांगितलं की 1450-1500 पर्यंत फक्त हिवरगावला रेट मिळते। नारायणगावचं सांगायला गेलं मित्रांनो तो बऱ्यापैकी 1400 पर्यंत जे माल समोर लोडते ते त्यांना रेट मिळते मित्रांनो। जर इतर राज्याचा जर आपण थोडासा आढावा घेतला तर आता हिमाचल प्रदेशमधील जी सिलाई मंडी आहे तिथला जो माल आहे मित्रांनो तो टॉप क्वालिटीचा निघत आहे, कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं तिथं जे वातावरण आहे मित्रांनो अतिशय चांगलं आहे, पाऊस कमी आहे, प्लॉट पण त्यांना कमी नुकसान झालेलं आहे, खूप कमी नुकसान झालेलं आहे। तर 1600 रुपयेपर्यंत रेट त्यांना आज मिळते मित्रांनो। सांगायला गेलं तर जो माल जास्तीत जास्त लोड आपल्या इथून जिल्ह्यातून होत असतो तो म्हणजे दिल्ली आझादपूर मंडीमध्ये मित्रांनो, दिल्लीच्या मंडीमध्ये। तर तिथली जो लोकलचा माल आहे मित्रांनो तोही यावर्षी फार कमी त्यांचं उत्पन्न निघलेलं आहे। तिथे मित्रांनो एकंदरीत चिकन माती असते आणि अद्रक, लसण, राजमा इत्यादी पीक तिथे लागवड केले जाते। तर तिथलचा जो टोमॅटो मित्रांनो गेल्या वर्षाच्या तुलनेत जी त्यांची चांगली उत्पन्न होत असते ते यावर्षी खूप घटलेलं आहे मित्रांनो। आणि लोकलचा जो माल त्यांच्या मंडीत येतो तोही खूप कमी यावर्षी येते।
जेणेकरून आपला मालही कमी येते आणि हेच कारण आहे मित्रांनो की कमी आवक आणि जास्त रेट आपल्याला इथे बघायला मिळते। ते प्रमाण दिसते मित्रांनो, हे पुढे असं चालूच राहणार आहे नोव्हेंबर शेवटपर्यंत। आणि आता काही प्लॉट आहे जे 10 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान चालू होते मित्रांनो, ज्यांची पहिली तोडणी होणार आहे। बऱ्यापैकी मित्रांनो त्यांचे प्लॉट ज्या शेतकऱ्यांनी चांगले मेंटेन केले, विचार करा ज्यांचे 10-15 ऑक्टोबर मध्ये पहिली तोडणी चालू होईल त्यांना चांगले रेट सापडणार आहे। परत मित्रांनो सांगायला गेलं तर छत्तीसगड आणि तिकडच्या भागातही 1200-1250 पर्यंत रेट मिळते। आता जर मित्रांनो सगळ्यात जास्त इफेक्ट जर म्हणजे परिणाम जर रेट होईल तर तो म्हणजे छत्तीसगड, यूपीगड आणि एमपीचा जो मित्रांनो माल आहे तो खूप प्रमाणात निघतो, जिथून आपला माल लोड होतो। तर तिथंचा माल आहे मित्रांनो, लोकलचा माल थोडासा 15 दिवस लेट होते या वातावरणाच्या बदलामुळे। तर ही एक चांगली संधी आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना की चांगला माल तिथे लोड होणार आहे आणि रेट हे टिकून राहणार आहे। तर मित्रांनो नोव्हेंबरचा एकंदरी अंदाज दिला असता, पण आपण ऑक्टोबर मध्ये सांगायला गेलं तर एक आनंदाची बातमी अशी की ज्यांचे प्लॉट आता चालू होत आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचे प्लॉट चालू आहे मित्रांनो, जरी परिस्थिती वाईट असेल पण तरी टोमॅटो भेटत आहे आपल्या हातात। तर मित्रांनो नवरात्र दसरा हा आपल्यासाठी एक सुवर्ण संधी या वर्षाची घेऊन येणारे, चांगले रेट मिळणारे मित्रांनो। सध्या तरी अजून रेट जर आपण कालच बघितले पिंपळगाव वसंत मंडीमधून की 1300 रुपये पर्यंत मित्रांनो एक्सपोर्ट जात आहे। आणि हेच रेट समोर मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा माल आला तर हळूहळू 1500-1600 पर्यंतही जाण्याची शक्यता आहे मित्रांनो। 2000 ही रेट जाण्याची शक्यता आहे, पण मी इथून कोणत्याही व्हिडिओमधून असा तुम्हाला हे देऊ इच्छित नाही की बाबा खरंच होतील, पण हा अंदाज आहे मित्रांनो। आणि रेटचं जर सांगायला गेलो मित्रांनो तर एक घटक म्हणजे आपल्याला रेटवर परिणाम करू शकतो तो म्हणजे ग्राहक मित्रांनो। कारण की बरेच व्यापाऱ्याचे आपण व्हिडिओ बघितलेले, जो फायनल माल जिथे मित्रांनो शेवटी माल लोड होतो तिथून मित्रांनो खाली ग्राहकांना जो रेट आहे मित्रांनो सध्या चालू, तर त्यांना 100 रुपये किलो टोमॅटो हा खायला परवडत नाहीये। तर परत या व्हिडिओमधून जे ग्राहक टोमॅटो विकत घेते त्यांना विनंती आहे की आपण इतरही वस्तू महागड्या विकत घेतो तर त्या न घेतल्यापेक्षा आज टोमॅटोला जी रेट चालू आहे मित्रांनो 100-120 किलो जरी जात आहे तरी कोणत्याही प्रकारे मित्रांनो कंप्लेंट म्हणजे काय म्हणता येईल एकंदरीत की कोणत्याही प्रकारे तक्रार न करता विनंती आहे की बाजारातून माल खरेदी करा आणि कोणत्याही प्रकारे तक्रार टाकू नका की रेट वाढलेले मित्रांनो। कारण की खूप मागील 2-3 वर्षापासून शेतकऱ्यांनी फार हाल बघितलेले आणि यावर्षी त्यांना चांगले पैसे होत आहे मित्रांनो। तर आपल्या ग्राहकाची पण एक जिम्मेदारी म्हणता येईल की थोडेसे पैसे गेले तरी चालतात पण टोमॅटो चांगला प्रकारे खरेदी करा, जेणेकरून आपण जर टोमॅटो चांगला ग्राहकांनी न तक्रार करता खरेदी केला तर शेतकऱ्यांचा जो माल येते जरी कमी प्रमाणात माल आहे मित्रांनो तरी आपण तो घेऊया बाजारातून, जास्त रेट असेल तरी देऊया मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचा माल येते। तर मित्रांनो नोव्हेंबर मध्ये जे रेट आहे ना ते मित्रांनो कमी तर राहणार नाही, कारण की छत्तीसगड एमपी यूपी आपण बघतो की थोडंसं लेट चालू होत आहे आणि परत तिथलचा लोकल माल पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न देत नाहीये। तर नोव्हेंबर पर्यंत तरी मित्रांनो शेवटपर्यंत रेट टिकतील असा अंदाज आपण या आढाव्यातून घेत आहोत। सगळ्यात आश्चर्यचकित करण्याची बाब म्हणजे अशी की आता आपण जेवढे पण बघितले तिथे चांगल्या प्रकारे टोमॅटो होत असतो, पण मित्र विदर्भातील भाग म्हणजे आमचा जो विदर्भातील भाग आहे मित्रांनो तिथेही काही प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची यावेळेस लागवड केलेली आहे। आणि परत एक त्याच्यावर एक अजून आश्चर्यचकित बाब अशी की मित्रांनो तिथेही जालना झालं, परत आमच्या बुलढाणा वगैरे त्या साईडला विदर्भात अमरावती वगैरे झालं, तिथे सुद्धा शेतकऱ्यांनी चक्रीचा जो साऊचा माल आहे मित्रांनो तो लागवड केलेली आहे आणि बऱ्यापैकी चांगले शेतकऱ्यांना उत्पन्नही मिळत आहे आणि शेतकरी हळूहळू टोमॅटोकडे वळते। तर हे एक मित्रांनो एक प्रश्नार्थकच विषय झाला की जे विदर्भात मित्रांनो टोमॅटो सारखं पीक होत नव्हतं तेही शेतकरी आता हळूहळू टोमॅटोकडे वळत आहे। तर मित्रांनो भविष्य कसं राहील टोमॅटोचं हे आता यावर्षी जे रेट वाढले ते हे रेट पाहून अजून शेतकरी लागवड करतील का? आणि मित्रांनो ज्या हिवाळी लागवड होत असतात गेल्या वर्षीच्या तुलनेत ते यावर्षी मित्रांनो वाढलेल्या थोड्या दिसत आहेत। तर याचा परिणाम समोर काय होईल रेटवर तर हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। तर मित्रांनो आपण ऑक्टोबरचा तुम्हाला सांगू इच्छितो की चांगले रेट राहतील, प्लॉटची जरूर काळजी घ्या। नोव्हेंबर मध्येही मित्रांनो 25 नोव्हेंबर पर्यंत तरी रेट चांगले टिकून राहतील एवढा अंदाज आहे मित्रांनो। बाकी आपण मित्रांनो कन्फर्म म्हणजे एकदम पक्का नोव्हेंबर डिसेंबर चे जे आता समोर येणारे अंदाज आहे ते आपण व्हिडिओद्वारे घेत राहूया, पण एकदम मित्रांनो 1-1.5 महिन्या आधीच अंदाज देणं एकदम असं म्हणजे
बरोबर ठरत नाही. तर एकंदरीत आपण ह्या ऑक्टोबरचा अंदाज दिलेला आहे. हमखास रेट वाढणार आहे, कमी होणार नाहीये. तर प्लॉटची चांगली काळजी घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटत असल्यास तर कमेंटमध्ये सांगत राहा. बाकी व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो शेअर करा. तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात कमेंटमध्ये जरूर करा. आणि तुमच्याकडे काय रेट चालू आहे, काय एकंदरीत टोमॅटोची परिस्थिती आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो, जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही समजेल. आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला मित्रांनो प्रोत्साहन मिळत असतात. आणि अजून आपण व्हिडिओ आणत राहू. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला त्या बेल आयकॉन दाबल्यावर मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर जरूर करा, चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, तर वेळ झाली ते थांबण्याची. बरंच आपण चांगल्यापैकी ऑक्टोबरचा अंदाज घेतलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.